नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा नवीन ब्लॉगने आपलं स्वागत आहे। आज आपण बनवतोय ओली आंबाड आणि काही लोक आंबाडीला करंदी पण म्हणतात, ओली करंदी। तर आपण एकदम तिला अशी एकदम सुकी करायची आज। चला तो बघूया कशी बनवतात ते। मंडळी, आपण आज घेतले आंबाड, ओली आंबाड। तर आपण याला साफ करून घेऊया आणि याचं थोडंसं सुकं असं बनवूया। चला तर मग म्हणजे आपण अशी साफ करून घ्यायची, याचं डोकं काढायचं आणि खालचं शेपटाकडचं भाग, कारण ते कडक असते म्हणून। ते तुम्हाला मी आता सुकी करंदी कशी बनवायची ते दाखवते। आता आपण घेतलंय, आता त्याच्यात तेल टाकायचं। तेल तापलंय, ह्याच्यात आपण लसूण टाकून घेऊ। ह्याच्यात आपण अर्धा चमच हळद टाकून घेऊया आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आणि 2 चमचे लाल मसाला घरचा आपला, आणि हे सगळं मिक्स करून घेऊ। आता आपण ह्याला लसणावरती फोडणी देऊया। आता ह्याच्यामध्ये आपण चिंच टाकून घेऊया। चिंचेच्या ऐवजी तुम्ही कोकमचा आगळ किंवा कोकम पण टाकू शकता। आता आपण हे मिक्स करून घेऊया। आता मी मिक्स करून घेतले। आता आपण ह्याला 10 मिनिटं शिजवून घेऊया झाकण ठेवून। मंडळी, आता 10 मिनिटं झालेली आहेत। आपण झाकण काढून बघूया शिजले ते। शिजलेली आहे आणि आम्ही एकदम सुकी बनवले, त्याच्यामुळे मी पाणी नाही टाकलं याच्यामध्ये। तुम्हाला ओली बनवायची असेल तर तुम्ही पाणी ऍड करू शकता। आता मी गॅस बंद करून टाकते। चला तर मंडळी, आजचा ब्लॉग इथेच थांबूया आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली नक्कीच आम्हाला कळवा। करंदी सुकं बनवले आपण आणि किंवा आंबाड, ओली आंबाड सुकी बनवली आहे। चला तर भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये। बाय।